Hello everyone, in this video we will see our next point, verification and validation. So what is verification, what is validation? These both are branches of software testing. Verification is a branch of software testing. Same validation is also a branch of software testing. Okay, verification and validation are the branches of software testing. These two terms are dependent on each other. Means verification is dependent on validation. Validation is also dependent on verification. These both terms are dependent on each other. And the purpose of verification and validation is to test the software or to check the software against its specification. Just verification and validation are the branches of software testing. Both are dependent on each other. And the third point to the verification and validation activity check the software against its specification. Suppose then what is verification? Verification means are we building the definition means are we building the product right? And validation is are we building the right product? Okay, just minor difference here, swapping of word. व्हेरिफिकेशन मीन्स आर वी बिल्डिंग दी प्रोडक्ट राईट, म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय तो करेक्ट बनवताय की नाही. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय की तुम्ही जो तुम्ही करेक्ट प्रोडक्ट बनवता की नाही. एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. सी कन्सिडर करा एक फिगर. आता पहा कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा बिल्ड होतो किंवा कुठलाही सॉफ्टवेअर जेव्हा बिल्ड होतं तेव्हा फर्स्ट असतं नीड्स अँड एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर. कुठलं पण सॉफ्टवेअर जेव्हा आपल्याला डिझाईन करायचं असतं तेव्हा फर्स्ट काय स्पेसिफाय केलं जातं कस्टमरच्या नीड्स अँड एक्सपेक्टेशन. त्याच्यानंतर कस्टमरच्या नीड आणि एक्सपेक्टेशनच्या रिक्वायरमेंट गॅदर करून आपण एक स्पेसिफिकेशन तयार करतो. त्या स्पेसिफिकेशनवर प्रोसेस करतो आणि प्रोसेस झाल्यावर तुम्हाला काय मिळतं प्रोडक्ट. पहा कस्टमरच्या नीड्स रिक्वायरमेंट कन्सिडर करायच्या, त्याचं एक स्पेसिफिकेशन बनवायचं की पर्टिक्युलर त्या रिक्वायरमेंट कशा याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये सॅटिस्फाय होतील ते एक स्पेसिफिकेशन बनवायचं. स्पेसिफिकेशन बनवल्यानंतर तुमची ॲक्च्युअल वर्किंग स्टार्ट करायचं. ॲक्च्युअल वर्किंग इज नथिंग बट प्रोसेसिंग. आणि प्रोसेसिंग स्टार्ट केल्यावर तुम्हाला काय मिळेल ॲक्च्युअल प्रोडक्ट. आता ही झाली कुठल्याही सॉफ्टवेअरची फेज. मग याच्यामध्ये व्हेरिफिकेशनचा रोल काय आणि व्हॅलिडेशनचा रोल काय. सपोज इज नथिंग बट व्हेरिफिकेशन. पहा कस्टमरच्या नीड आणि एक्सपेक्टेशन कन्सिडर करायच्या, त्या कन्सिडर करून एक स्पेसिफिकेशन स्टँडर्ड फॉर्मॅट बनवायचा म्हणजे स्पेसिफिकेशन बनवायचं. प्रोसेसिंग प्रोडक्ट. व्हेरिफिकेशन म्हणजे काय जे आपण स्पेसिफिकेशन फायनल केलं असेल पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी. सपोज कन्सिडर केलं असेल स्पेसिफिकेशनमध्ये की सॉफ्टवेअरमध्ये 10 फॉर्म असतील, सॉफ्टवेअरचा टाईम पिरियड 1 मंथचा असेल, सॉफ्टवेअरची कॉस्ट डॅश डॅश असेल, सॉफ्टवेअरमध्ये 3 मॉड्यूल्स किंवा 4 मॉड्यूल्स असतील, जे काही आपण स्पेसिफाय केलेलं असेल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ते स्पेसिफिकेशन चेक करायचं. त्याला काय म्हणतात इन वर्किंग स्टेजमध्ये त्याला म्हणतात व्हेरिफिकेशन. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय जेव्हा तुमचा ॲक्च्युअल प्रोडक्ट बनेल तो प्रोडक्ट बनल्यानंतर त्या प्रोडक्टने कस्टमरच्या नीड आणि एक्सपेक्टेशन सॅटिस्फाय केल्या की नाही ते चेक करायचं. त्याला काय म्हणतो आपण व्हॅलिडेशन. करेक्टनेस चेक करायचा म्हणजे व्हेरिफिकेशन आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय केल्या की नाही ते चेक करायचं म्हणजे व्हॅलिडेशन. बट डेफिनेशन ऑफ व्हेरिफिकेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टॅटिक टेक्निक and validation is also called as dynamic technique. Verification is a static technique. It does not involve execution of any code. म्हणजेच काय तुमचं जे व्हेरिफिकेशन असतं हे काय असतं तुमचं ह्युमन बेस असतं किंवा डॉक्युमेंट बेस असतं. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही सॉफ्टवेअर यूज करून कोडिंगचं एक्झिक्युशन करायचं नाही आहे. बट व्हॅलिडेशनमध्ये तुम्ही काय करता सॉफ्टवेअर किंवा टूल्स यूज करता. सो एक्झिक्युशन ऑफ कोड इज डन देअर. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आता एक्झामला क्वेश्चन येतो डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. जर शॉर्ट नोट विचारली शॉर्ट नोट ऑन व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन तर ही फिगर ड्रॉ करायची, डेफिनेशन लिहायची. आणि इन केस जर डिफरन्स विचारला तर तुम्ही डिफरन्सचे पण पॉईंट थेरीमध्ये ॲड करू शकता. आता आपण डिफरन्स पाहूया. हिअर इज द डिफरन्स ऑफ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. देन व्हेरिफिकेशन मीन्स काय की
एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज आपला कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म आहे. आपण कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म ऑनलाईन फिल करतो आणि त्याची प्रिंटआउट घेतो कन्फर्म केल्यानंतर. पण प्रिंटआउट काढल्यानंतर आपण एकदा क्रॉस चेक करतो. प्रिंटआउट आपण हातात पकडतो आणि चेक करतो तुमचं नाव करेक्ट आहे का, कुठे काही मिस्टेक झाल्यात का, स्पेल मिस्टेक झाली आहे का, किंवा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे राईट आहे की नाही, ते आपण मॅन्युअली चेक करतो. त्याला म्हणायचं व्हेरिफिकेशन. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय, की तेच सॉफ्टवेअरमध्ये त्याची प्रिंट न काढता डिरेक्टली तुमचा जो काही फॉर्म सबमिट केलेला असेल तो टेस्टिंगच्या टूलमध्ये इनपुट द्यायचं आणि टेस्टिंगचं टूल यूज करून ते एरर फाइंड आउट करायचे. त्याला म्हणायचं व्हॅलिडेशन. तर फर्स्ट आहे व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन मीन्स काय, आर वी बिल्डिंग दी प्रोडक्ट राईट. आता हे इन वर्किंग फेजमध्ये आहे, म्हणून काय म्हटलं की तुम्ही जो प्रोजेक्ट बनवताय तो तुम्ही करेक्ट बनवताय की नाही, म्हणजे अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन. आणि व्हॅलिडेशन मीन्स आर वी बिल्डिंग दी राईट प्रोडक्ट. तुम्ही करेक्ट प्रोडक्ट बनवताय की नाही, मायनॉर डिफरन्स आहे. हे म्हणजे काय, तुम्ही कस्टमरच्या नीड आणि एक्सपेक्टेशन. सेकंड पॉईंट होता व्हेरिफिकेशन इज अ स्टॅटिक टेक्निक, व्हॅलिडेशन इज डायनॅमिक. थर्ड पॉईंट, व्हेरिफिकेशन डज नॉट इन्व्हॉल्व एक्झिक्युटिंग दी कोड. याच्यामध्ये कोडचं एक्झिक्युशन केलं जात नाही बिकॉज मॅन्युअली होतं. याच्यामध्ये तुमच्या कोडचं तुम्ही सॉफ्टवेअर यूज करताय, टेस्टिंग टूल्स यूज करताय, म्हणजे ऑब्वियसली कोडचं एक्झिक्युशन होणार आहे. फोर्थ पॉईंट होता इट इज अ ह्युमन बेस चेकिंग ऑफ डॉक्युमेंट्स अँड फाईल्स. आपण मॅन्युअली करतो, युजर थ्रू करतो, म्हणजेच ह्युमन बेस आहे. आणि हे काय, कम्प्युटर बेस, बिकॉज तुम्ही टूल्स यूज करता, सॉफ्टवेअर यूज करता. फिफ्थ आहे व्हेरिफिकेशन युजेस मेथड्स लाईक इन्स्पेक्शन, रिव्ह्यूज, वॉकथ्रूज अँड डेस्क चेकिंग. म्हणजेच व्हेरिफिकेशनमध्ये कुठल्या मेथड यूज केल्या जातात. आता इन्स्पेक्शन, रिव्ह्यूज, वॉकथ्रूज हे आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये डिटेल पाहिजे आहे की ह्या कॉन्सेप्ट ॲक्च्युली काय ते. पण इन्स्पेक्शन म्हणजेच काय, जजिंग करणे, चेकिंग करणे. रिव्ह्यूज म्हणजे काय, एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्यानंतर त्याला किती रिव्ह्यूज आले, कस्टमरचे लाईक्स किती आले, किंवा काही कमेंट्स वगैरे आले, ते इज नथिंग बट रिव्ह्यूज. वॉकथ्रू म्हणजे ग्रुप ऑफ पीपल्समध्ये तुमचं सॉफ्टवेअर चेक करायचं. म्हणजे या ज्या कॉन्सेप्ट आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये डिटेल पाहूया. आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की व्हेरिफिकेशनचे एक्झाम्पल काय आहेत, इन्स्पेक्शन, रिव्ह्यूज, वॉकथ्रूज अँड डेस्क चेकिंग किंवा मेथड्स. आणि व्हॅलिडेशनमध्ये काय येतं तुमचं टेस्टिंग, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, ग्रे बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग. तर व्हाईट बॉक्स म्हणजे इंटरनल, ब्लॅक बॉक्स म्हणजे एक्सटर्नल. आता याच्यामध्ये कोड असल्यामुळे याच्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल टेस्टिंग आलं आहे. नेक्स्ट पॉईंट होता व्हेरिफिकेशन इन्व्हॉल्व ऑल द स्टॅटिक टेस्टिंग टेक्निक. स्टॅटिक टेक्निक आहे त्यामुळे त्याचे जे टेक्निक्स असतील ते सगळे ॲटोमॅटिकली व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहे. आणि हे डायनॅमिक असल्यामुळे याच्यामध्ये डायनॅमिक टेस्टिंगचे टेक्निक्स येणार आहे. सेवन्थ होता दिस इज डन विदाउट एक्झिक्युटिंग दिस सॉफ्टवेअर. कारण आपण मॅन्युअली चेक करतो, सॉफ्टवेअरचा यूजच करत नाही, कोडचं एक्झिक्युशन होत नाही, त्यामुळे दिस इज डन विदाउट एक्झिक्युटिंग दी सॉफ्टवेअर. इट डन विथ एक्झिक्युटिंग दी सॉफ्टवेअर. आपण कोडचं एक्झिक्युशन केलं जातं त्यामुळे सॉफ्टवेअरचं एक्झिक्युशन होतं. 8 पॉईंट आहे व्हेरिफिकेशन इज डन बाय क्वालिटी ॲश्युरन्स टीम. QA टीम मीन्स क्वालिटी ॲश्युरन्स. व्हेरिफिकेशन कोण करते, क्वालिटी ॲश्युरन्स. म्हणजेच क्वालिटी ॲश्युरन्स टीम म्हणजे काय, की पर्टिक्युलर सॉफ्टवेअर डिझाईन होताना ते अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन डिझाईन झालं की नाही, किंवा त्याची क्वालिटी कशी आहे चेक करायचं काम कोणाकडे असतं, क्वालिटी ॲश्युरन्सकडे. व्हेरिफिकेशन इज डन बाय क्वालिटी ॲश्युरन्स टीम. अँड व्हॅलिडेशन इज डन बाय टेस्टिंग टीम. वाय टेस्टिंग टीम, बिकॉज व्हॅलिडेशन म्हणजे काय, की कस्टमरच्या नीड आणि एक्सपेक्टेशन आणि तुमचा प्रोडक्ट. आणि क्वालिटी ॲश्युरन्स टीममध्ये याच्यामध्ये कस्टमर येत नाही, याच्यामध्ये डिरेक्टली स्पेसिफिकेशन टू आपण डायग्राम पाहिली होती पहा. व्हॅलिडेशनमध्ये काय, ते कस्टमरची इन्व्हॉल्वमेंट येते. सो कोण परफॉर्म करतं, हे टेस्टिंग टीम. आणि व्हेरिफिकेशनमध्ये स्पेसिफिकेशनपासून तर प्रोडक्टपर्यंत आहे. मग याच्यामध्ये काय येणार आहे, इंटरनल तुमची क्वालिटी ॲश्युरन्स टीम. नंतर लास्ट होता एक्झाम्पल व्हेरिफिकेशनचं रिव्ह्यूज, इन्स्पेक्शन आणि वॉकथ्रूज म्हणजे चेकिंग. आणि इकडे एक्झाम्पल द्यायचं तुम्ही, स्मोक टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग. हे पण टेस्टिंगचे टाईप्स हे नेक्स्ट युनिटमध्ये आहेत, तेव्हा आपण ते डिटेलमध्ये पाहूया. आता जस्ट फक्त एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करायचं. ओके, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पाहूया व्ही मॉडेल, त्याच्या टर्म्स काय आहेत,